पावसाळ्यात भाज्या कमी आहेत, मग काय करायचं? चला काढा हुलगे, भिजवा, मोड आणूयात आणि करूयात आपण त्याचं छान कठण. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? हो, मजेतच असाल. पावसाळ्यात नेहमी कडधान्य आपल्याला उपयोगी पडतात, कारण पावसाळ्यात भाज्या कमी असतात, कधीकधी महाग असतात. त्यासाठी हे कडधान्य उपयोगी पडतात. पावसाळ्यासाठी मी नेहमी कडधान्य घरात साठवून ठेवते, जेणेकरून पावसाचं बाहेर जास्त भाजी आणायला जायला नको आणि काही कडधान्य लगेच उपयोगी पडतात. त्यासाठी हे कुळीथ मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले. काही ठिकाणी कुळीथ म्हणतात, काही ठिकाणी हुलगे पण म्हणतात. तर सकाळी उपसले, तसंच कापडात मोड आणण्यासाठी बांधून ठेवले. 10 ते 12 तासात खूप छान मोड येतात आणि ते गरम पाण्याने धुवून घेतलं, मीठ घालून धुवून घेतलं तरी चालतं आणि शिजवण्यासाठी आपले हे मोडाचे हुलगे तयार झाले. शिजवण्यासाठी लसणाच्या 10-12 पाकळ्या ठेचून घ्यायच्यात किंवा असं चाकूने कापून घेतल्या तरी चालतील. मस्त पाकळ्या 10-12 ठेचून घेतल्या. कुकरमध्ये तेल तापवलं, जिरं मोहरी घातलं, लसूण घातलं, हिंग घातलं, 1 पाव चमचा हळद घालायची आणि छान फोडणी परतून घ्यायची. त्याच्यात आपले हुलगे टाकले, ते पण चांगले परतून घ्यायचे चरचरीत असे आणि त्याच्यावरती गरम पाणी घालून कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्यात. आपले हुलगे 3 शिट्ट्यात शिजतात. या शिजलेल्या हुलग्याचं सूप आणि हे अळणी हुलगे असतात ते लहान मुलं आवडीने खातात. माझ्या मुली लहानपणी खूप आवडीने खायच्या. वाटण्यासाठी शेंगदाणे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, लसणाची चटणी घेतली मी थोडीशी, कोथिंबीर आणि थोडे शिजलेले हुलगेच घेतलेत आणि ते छान वाटून घ्यायचे बारीक पेस्ट करून. साधं सोपं वाटण तयार. कढईत तेल तापवलं, जिरं मोहरी कढीपत्ता घातलं. हे साधं वाटण घालायचं आहे, परतून घ्यायचं आहे. कुठलाही काळा मसाला नाही, गोडा मसाला नाही, गरम मसाला नाही, फक्त लाल मिरची पावडर घालायची आहे, जेणेकरून आपल्याला त्या कडधान्याची चव मिळते. चांगलं परतून झालं की त्यात आपले शिजलेले हुलगे घालायचे. गरज लागल्यास थोडंसं पाणी घालायचं, ते पण गरम घालायचं किंवा कुकर विसळून घातला, कुकर गरमच असतो तरी चालेल. मिक्स करून घ्यायचे. आपलं हुलग्याचं कठण तयार. गरम चुरलेली भाकरी आणि त्याच्यावर गरमागरम कठण घेऊन मस्त कुस्करून खायचं आहे. पावसाळ्याच्या दिवसात छान लागतं. सर्दी खोकला पडसं सगळं पळून जातं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.